आमदार सुनील प्रभू आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आज सुप्रीम कोर्टामध्ये तातडीची सुनावणी झालेली आहे. पुन्हा नाव आणि जे शिवसेना चिन्ह आहे, नाव आमचं आहे, चिन्ह आमचं आहे, ते आमचं आम्ही मागितलं. आम्हाला निवडणूक आयोगाकडे न्याय मिळाला नाही, पण आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय आणि आमचं चिन्ह आमचं नाव जे चोरलंय ते मागण्यासाठी आम्ही दाद मागितले. या 17 तारखेला देखील सुनावणी होणार आहे, तेव्हा काय अपेक्षित मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने न्याय देईल. परंतु सर, यापूर्वी देखील अनेक सुनावण्या झाल्या आणि यापूर्वी मला असं वाटतं की लोकशाही या देशामध्ये जागृत आहे आणि माननीय न्यायालय आमच्या बाजूने आमचं चोरलेलं चिन्ह आम्हाला परत देण्याचे आदेश देतील. तुम्ही थेट आरोप करत आहात चिन्ह चोरल्याचा, परंतु तुम्ही थेट आरोप करत आहात. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा आहे. मूळ शिवसेना पक्ष आमचा आहे आणि आमचं चिन्ह घेतलंय, हे सांगणं काय गैर आहे का? परंतु निवडणूक आयोग जर अशा पद्धतीची म्हणजे चिन्ह जर शिंदेना देत असेल तर या संदर्भात निवडणूक आयोगासंदर्भात रेषामध्ये लोकशाहीचा गळाच घोटला जातोय, तर निवडणूक आयोगाचं आणखी काय सांगणार? परंतु आता येत्या 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि त्यामध्येच जर आपण पाहिलं तर कुठेतरी महापालिका निवडणुकी संदर्भात त्या ठिकाणी मिलजोल होऊ शकते. असं आहे की हिंदी भाषा सक्तीच्या करण्याविरोधात परवाचा मोठा मराठी माणसं एकत्र येण्याचा हा मेळावा आहे आणि त्यामुळे मराठी माणसं एकत्र येऊन आपण हिंदी भाषेचा जो GR रद्द केला त्यासाठी विजयोत्सव साजरा करतील. प्रभू सर, एक वेगळा प्रश्न होता. शिवसेना आणि धनुष्यबाण जसं बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं, त्याच पद्धतीने आता मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतंय. परंतु येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मतदारांमध्ये हा घोळ नाही का वाटणार? मतदारांमध्ये काही घोळ नाही, त्यांना माहिती आहे मूळ शिवसेना कोणाची.